सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 7 मागील भागात. मी काय बोलले ते लक्षात आहे ना बाळ? प्रमिलाने केतकीच्या हनुवटीला धरून विचारलं. तिने नजरेनेच हो असं उत्तर दिलं. तिच्या मनाची घालमेल पाहून प्रमिलाचेही डोळे भरून आले, पण त्यांनी स्वतःला सावरलं. नका काळजी करू, आम्ही आहोत की सगळे इथंच. कधी भेटावंसं वाटलं तर येत जा अधूनमधून. शेवंता तिथे येत म्हणाल्या. अहो चला, उशीर होतोय, मधुकरराव म्हणाले. हो हो आलीस, बरं चला निघतो आम्ही, प्रमिला शेवंताला म्हणाली. मधुकररावांचा आवाज आला तसं प्रमिला त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिली. आपल्या आई वडिलांना वाट लावून केतकी घरात आली. आता हळूहळू रात्र होत होती. आता पुढे. आज सागर आणि केतकीच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात होणार होती. शेवंताच्या सांगण्यावरून नीताने केतकीची रूम सजवली. तिने तिच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि तिला आत पाठवलं. केतकी खोलीत गेली. खोली मस्त मोगरा आणि गुलाबाच्या फुलाने सजवली होती. हे सगळं पाहून तिच्या पोटात गोळा आला. कितीही केलं तरी तिचं लग्न सागरशी झालं होतं. पण मन मात्र खूप बेचैन झालं होतं. असंख्य प्रश्न मनात होते तिच्या. त्यात दोघांचं बोलणं एकदाही झालं नव्हतं ना दोघांच्या आवडीनिवडी माहीत होत्या. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. ती विचारात असतानाच खोलीचा दरवाजा उघडला आणि केतकीच्या हृदयाने धावायला आणखीनच गती घेतली. तिने मागे वळून पाहिलं. सागर आला होता. केतकीने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याच डोळ्यात पाहत होता. क्षणभर दोघेही एकमेकांच्या नजरेत विसावले. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. केतकी मस्त साडी घालून तयार झाली होती. सुंदर दिसत होती ती. त्याच्या अशा पाहण्याने ती बावरली आणि तिने तिची नजर खाली केली. तसा तोही इकडे तिकडे पाहू लागला. हे केतकीने त्याला तिच्या हातातील दूध घेण्यासाठी खुणावलं. त्याने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि नंतर दुधाकडे. केतकीने त्याच्या हातात ग्लास दिला. त्याने तो ग्लास एका दमात संपवला. ती मात्र तिथेच उभी होती. तिने तिच्या हातात तिच्या साडीचा पदर धरून ठेवला होता. ती त्याच्याशी खेळत होती. नक्कीच ती कसल्या तरी विचारात आहे, त्याला जाणवलं. कसला विचार करतेस? मी ते. काय झालं, घाबरलीस का? नाही, म्हणजे हो, म्हणजे ते तुम्ही. केतकीला त्याला थँक्यू बोलायचं होतं, पण कसं बोलायला सुरुवात करायची तिला समजत नव्हतं. तिला काहीतरी बोलायचं आहे त्याच्या लक्षात आलं. तुला काही बोलायचं आहे का? हो, केतकी शेवटी उसासा सोडत म्हणाली. ठीक आहे, तू इथे बस, मग आपण बोलूया. सागरने तिला बेडवर बसवलं आणि तोही तिच्यापासून थोडं अंतर सोडून बेडवरच बसला. बोल, काय बोलायचं आहे तुला? सागर शांतपणे म्हणाला. ते मला तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं. तिने खाली मान घालत उत्तर दिलं. थँक्यू मला? पण का? सागर नकळतपणे. ते काल लग्नात जो प्रकार घडला, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला म्हणून. केतकीच्या बोलण्यावर त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. म्हणजे तुला खरंच माझ्यासोबत लग्न करायचं होतं? मग तसं सांगायचं, मी डायरेक्ट तुलाच मागणी घातली असती. सागर बोलला. त्याच्या बोलण्यावर केतकीने पटकन डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. काहीही काय बोलता हो तुम्ही? मला नव्हतं लग्न करायचं तुमच्याशी. ते तर मला दीमुळे करावं लागलं, केतकी नाक फुगवत म्हणाली. मग थँक्यू का बोलतेस? सागरला समजत नव्हतं. ते तुम्ही माझ्याशी लग्न केलं नसतं तर आमची नाचक्की झाली असती म्हणून. ओ, म्हणून लग्न केलं तू. पण आता लग्न तर झालंच ना, सागर बोलला. तो जवळ जात होता तसं केतकीने लगेच घाबरून त्याच्याकडे पाहिलं आणि थोडीशी मागे सरकून बसली. म्हणजे तुम्हाला आपलं लग्न झालं याचं काहीच वाटत नाही का हो? केतकी अजूनच चिडली. वाटतं ना, म्हणून तर रूममध्ये आलोय, सागर तिला अजूनच चिडवत म्हणाला. किती निर्लज्ज आहात हो तुम्ही. मला वाटलं दीने तुमच्याशी लग्न केलं नाही म्हणून तुम्ही अपसेट असाल आणि त्यात माझ्याशी लग्न करावं लागलं म्हणून नाराज असाल, पण तुम्हाला काहीच वाटत नाही का हो त्याचं? केतकी. अगं हळूहळू किती बोलशील. सागरने तिच्या तोंडावर हात ठेवला. तशी ती एकदम स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांची आता फक्त फडफड होत होती. ती शांत झाली पाहून सागरने तिच्या तोंडावरचा हात काढला. हे बघ केतकी, तुझ्या दीदीला जो आवडत होता ती त्याच्यासोबत गेली. जरी माझं तिच्याशी जबरदस्ती लग्न झालं असतं तरी ती खुश राहिली नसती. त्यामुळे जे झालं ते योग्यच झालं असं मला वाटतं. सागरने त्याची बाजू मांडली. पण माझं तर झालं ना तुमच्याशी लग्न, केतकी हळू आवाजात पुटपुटली.
काही म्हणालीस का? सागर उशी घेऊन झोपायला जायच्या तयारीत होता. काही नाही. केतकीने मान हलवत उत्तर दिलं आणि ती त्याच्या कृतीकडे पाहत होती. तुम्ही कुठे जाताय? झोपायला जातोय. सागर उशी घेत होता. सध्या केतकीला पण थोडीशी स्पेस मिळायला हवी. त्याला हे जबरदस्तीचं नातं तिच्यावर लादायचं नव्हतं. पण कुठे? खोलीला लागून छोटी गॅलरी आहे तिथे. सागर गालात हसून म्हणाला. गॅलरीत पण झोपतं का कोणी? केतकीने आश्चर्याने विचारलं. तू झोप म्हणालीस तर तुझ्यासोबत बेडवरही झोपायची तयारी आहे माझी. सागर मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. नाही नको, तुम्ही गॅलरीतच जा. केतकी पटकन म्हणाली आणि अंगावर बेडवरचं पांघरून घेऊन लगेच झोपी गेली. तिला पाहून तो मात्र गालातल्या गालात हसत होता. थोडा वेळ खोलीत शांतता पसरली. तसं केतकीने हळूच अंगावरचं पांघरून काढून पाहिलं. ती एकटीच रूममध्ये होती. अरे देवा, म्हणजे खरंच गॅलरीत झोपले का? तिला थोडं टेन्शन आलं. तिने हळूच अंगावरचं पांघरून काढलं आणि गॅलरीत गेली. सागर मस्त गॅलरीत बिछाना टाकून झोपला होता. ओपन स्पेस असल्यामुळे आकाशातील तारे टिमटिम करत होते. त्याचा हलकासा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. केतकी 5 मिनिटं तिथेच उभी राहून त्याला निहाळत होती. अचानक थंड हवा सुटली. तसं केतकीला फ्रेश वाटू लागलं. पण सागरला मात्र झोपेत थंडी वाजू लागली. तो त्याचे हात पोटाशी बिलगून झोपला होता. केतकीला समजताच केतकी पळत घरात गेली. तिने तिचं पांघरून आणून त्याच्या अंगावर टाकलं. तसं त्याने पटकन झोपेत ते स्वतःभोवती गुंडाळून घेतलं. त्याला शांत झालेलं पाहून तिच्या मनाला समाधान वाटलं. तिच्या चेहऱ्यावर त्याला पाहून हलकी स्माईल आली आणि मग तीही झोपायला आत निघून आली. रात्री उशिरा झोप लागल्यामुळे सकाळी तिला लवकर जाग आली नाही. ती जागी झाली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. ती पटकन जागेवरून उठली. आता आपण आपल्या घरी नाहीत हे समजताच ती पटकन आवरू लागली. सागर सकाळीच उठून शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला होता. केतकी आवरून बाहेर आली. शेवंता काही कारणासाठी बाहेर गेली होती. नीता स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होती. तिने केतकीला पाहिलं. आई आई ग, काय कंबर दुखायला लागले. त्यात सुनबाई पण बाहेर गेल्यात. घरात माणसं उपाशी आहेत. एकटीने तर माझ्या होत नाही एवढ्या पोळ्या लाटून. काय करू बाई? सासूबाई पण बाहेर गेल्यात. जाऊबाई आली आहे पण अजून बाहेर आली नाही रुंजा. असं कुठं वागणं असतंय होय? नीता केतकीसमोर नाटक करत होती. केतकीने तिचा आवाज ऐकला आणि ती लगेच लगबगीने स्वयंपाकघरात गेली. अहो जाऊबाई, द्या मी करते पोळ्या, केतकी म्हणाली. तू? नाही नग, तू आधीच नवी नवरी, राहू दे, करते म्या. केतकी वळत चांगुलपणाचा आव आणत. अहो द्या मी करते. नाहीतरी आता मी पण सून आहे या घरची. असं म्हणता होय? बरं बरं, करा मग. केतकीने तिच्यासमोर लगेच पोळपाट ढकलला आणि तेथून बाजूला झाली. केतकीने कमरेला साडीचा पदर खोचला आणि पोळ्या करू लागली. केतकी, अगं माझी कंबर भरून आली ग, मी जरा आराम करू का आतमध्ये जाऊन? नाही म्हणजे तू म्हणत असलीस तर जाते. केतकी कामात मग्न असताना नीता म्हणाली. अहो ताई, जा तुम्ही निवांत, मी आहे की आता. गुणी आहेस बाई, जाते म्या, नीता बळच गुंजारत म्हणाली. जाताना तिने टोपलीतील एक ॲपल उचललं आणि रूममध्ये निघून गेली. केतकी, नाही महिनाभरात तुला हे घर सोडायला लावलं तर माझं पण नाव नीता नाही. नीता बेडवर पडून रागात ॲपल खात होती. तर मग मैत्रिणींनो, आणि अजून एक खास अपडेट, 7 फेरे अग्नीच्या साक्षीने पुढील भाग आता चॅनेलवर फक्त मेंबरसाठी अर्ली ॲक्सेसमध्ये येणार आहे. बाकी व्ह्यूअर्स पब्लिक रिलीज 2 ते 3 दिवसांमध्ये होईल. पुढचा इमोशनल ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनल मेंबरशिप जॉईन करावी ही विनंती.